नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी मनोज भावसार सर, छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा. इंट्रोडक्शन टू मायक्रोप्रोसेसर या चॅप्टरमध्ये पार्ट 2 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण इव्हॅल्युएशन ऑफ मायक्रोप्रोसेसर हा टॉपिक पाहणार आहोत. मायक्रोप्रोसेसरची डेव्हलपमेंट कशी झाली, मायक्रोप्रोसेसरच्या एकूण 5 पिढ्या आहेत, कशा कशा पद्धतीने संशोधन करून मायक्रोप्रोसेसरमध्ये प्रगती झाली हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या सर्व टॉपिकला इव्हॅल्युएशन ऑफ मायक्रोप्रोसेसर असं म्हणतात. इव्हॅल्युएशन ऑफ मायक्रोप्रोसेसर. आता यामध्ये सुरुवातीला मायक्रोप्रोसेसरची पहिली पिढी म्हणजे फर्स्ट जनरेशन आपण पाहणार आहोत. पहिला जो मायक्रोप्रोसेसर आहे हा 4 बीट मायक्रोप्रोसेसर होता. 1971 साली हा इंटेल या कंपनीने तयार केला. त्याला नाव दिलंय 4004. हा पहिलाच मायक्रोप्रोसेसर 4 बीटचा इंटेल या कंपनीनं मार्केटमध्ये उपलब्ध करून दिला. याचा उपयोग कॅल्क्युलेटर बनवण्यासाठी केला गेला. पहिल्या मायक्रोप्रोसेसर नंतर 1972 साली इंटेल याच कंपनीनं 8008 हा मायक्रोप्रोसेसर इंट्रोड्यूस केला. हा 8 बीट मायक्रोप्रोसेसर होता. याचा अर्थ हा मायक्रोप्रोसेसर 8 बीट प्रोसेस करू शकत होता. त्यानंतर आणखी पुढे 1973 साली इंटेल या कंपनीचा 8080 हा मायक्रोप्रोसेसर आणि त्याचबरोबर मोटोरोला कंपनीचा 6800 हा 8 बीटचा मायक्रोप्रोसेसर बाजारामध्ये दाखल झाला. इथपर्यंतच्या मायक्रोप्रोसेसरची पहिली पिढी म्हटले गेले, फर्स्ट जनरेशन. आता पहा, याच्यानंतर आपण वळणार आहोत दुसऱ्या जनरेशनचा अभ्यास करू. दुसऱ्या जनरेशनमध्ये एक मोठी प्रगती झाली. ती अशी की CPU, ROM, RAM, क्लॉक, इनपुट आउटपुट पोर्ट्स हे एका सिंगल पॅकेजवर आले. म्हणजेच मायक्रोप्रोसेसरमध्ये प्रगती होऊन मायक्रो कंट्रोलरच्या दिशेने त्या ठिकाणी संशोधन झालं. ही मोठी अचिव्हमेंट सेकंड जनरेशनमध्ये झालेली आहे. 1976 साली इंटेल कंपनीचा 8085 हा बाजारात दाखल झाला की जो 8 बीट मायक्रोप्रोसेसर आहे. आणि 8085 हा अतिशय लोकप्रिय झाला. अनेक ॲप्लिकेशनमध्ये 8085 वापरलेला आहे. आपल्याला देखील 8085 या मायक्रोप्रोसेसरचं प्रोग्रामिंग, इन्स्ट्रक्शन्स सर्व गोष्टी अभ्यासाला आहेत. अशा ह्या 8085 हा सेकंड जनरेशनमधला आणि 1976 साली इंट्रोड्यूस झालेला मायक्रोप्रोसेसर इंटेल कंपनीचा आहे. याला सेकंड जनरेशन असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आपण वळूया तिसऱ्या जनरेशनकडे. या तिसऱ्या जनरेशनमध्ये 8 बीट मायक्रोप्रोसेसरमध्ये सुधारणा करून 16 बीट मायक्रोप्रोसेसर बाजारामध्ये दाखल केले. 1978 साली इंटेल या कंपनीनं पहिला 16 बीट मायक्रोप्रोसेसर ज्याचा नंबर होता 8086 हा दाखल केला. आणि 8086च्या सहाय्याने पहिला कॉम्प्युटर बनवला गेला. याला
मायक्रोप्रोसेसरची तिसरी पिढी, थर्ड जनरेशन असं म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी जी मेमरी स्पेस दिलेली होती 8086ला ती 64 KB इतकी होती. आता वळूया आपण चौथ्या जनरेशनकडे. चौथ्या जनरेशनमध्ये, फोर्थ जनरेशन, 1981 साली इंटेल या कंपनीने 32 बिट मायक्रोप्रोसेसर बाजारामध्ये दाखल केला. त्याला नंबर दिला होता 80386. फोर्थ जनरेशनचा आहे. आणि तिसऱ्या जनरेशनमध्ये 16 बिट मायक्रोप्रोसेसर होते. आता मात्र 32 बिट मायक्रोप्रोसेसर हे तिसऱ्या जनरेशनमध्ये मार्केटमध्ये आले. याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, फिजिकल मेमरी जी आहे ती 4 GB पर्यंत होती. 1987 साली मोटोरोला कंपनीनं 68020 हा 32 बिटचा मायक्रोप्रोसेसर इंट्रोड्यूस केला. हा जो मायक्रोप्रोसेसर होता तो 32 बिटचा मायक्रोप्रोसेसर होता. आता आपण वळणार आहोत फिफ्थ जनरेशनकडे. मायक्रोप्रोसेसरची पाचवी पिढी, यामध्ये स्पीड खूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऑपरेशन्स हे स्पीडनी करण्यासाठी हे मायक्रोप्रोसेसर डिझाईन केले गेले. यामध्ये आणखी एक वैशिष्ट्य आहे की हे जे मायक्रोप्रोसेसर आहेत हे न्यू OS ऑपरेटिंग सिस्टमवर देखील कार्य करू शकत होते, उदाहरणार्थ लायनक्स किंवा युनिक्स. या जनरेशनमधल्या, या पिढीमधल्या प्रोसेसरला पेंटियम असं म्हटलं जातं. हा 64 बिट मायक्रोप्रोसेसर आहे. आणि उदाहरणार्थ जर पाहिलं आपण तर इंटेल कंपनीचा 80586 हा पाचव्या पिढीतला मायक्रोप्रोसेसर आहे. त्याचबरोबर इंटेल पेंटियम P4 हा देखील फिफ्थ जनरेशनचा आहे. आता सध्याच्या काळात जर आपण पाहिलं तर i3, i5, i7 हे ॲडव्हान्स मायक्रोप्रोसेसर संगणकासाठी वापरले जातात. आता आपल्याला या चॅप्टरमध्ये 8085 मायक्रोप्रोसेसरचा अभ्यास करायचा आहे. यापूर्वी आपण पाहिलेलं आहे की 8085 हा मायक्रोप्रोसेसर इंटेल कंपनीने 1976 साली मार्केटमध्ये दाखल केला आणि हा 8 बिट मायक्रोप्रोसेसर आहे. आता पहा, ह्या 8085चे अनेक उपयोग आहेत. 8085 वेगवेगळ्या कामासाठी वापरण्यात येतो. अशा ह्या 8085चे फीचर्स अगोदर आपण पाहू. 8085 मायक्रोप्रोसेसर हा इंटेल कंपनीने मॅन्युफॅक्चर केलेला आहे. हा 8 बिट मायक्रोप्रोसेसर आहे. 5 व्होल्ट DC सप्लायवर हा कार्यरत होतो. ड्युएल इन लाईन पॅकेजमध्ये हा अवेलेबल आहे आणि 40 पिनचा हा IC आहे, म्हणजे 40 पिन या मायक्रोप्रोसेसरला आहेत. याची जी मॅक्झिमम क्लॉक फ्रिक्वेन्सी आहे ती 3 मेगाहर्ट्ज इतकी आहे आणि मिनिमम क्लॉक फ्रिक्वेन्सी ही 500 किलोहर्ट्जपर्यंत आहे. यामध्ये आणखी एक वैशिष्ट्य आहे, एक फीचर आहे की यामध्ये मल्टिप्लेक्स्ड ॲड्रेस अँड डाटा बस लाईन्स आहेत. त्याला नंबर दिलेला आहे AD0 to AD7. हा मायक्रोप्रोसेसर 16 बिट ॲड्रेस बस वर कार्य करतो, म्हणजे इट कॅन ॲड्रेसेस ए फिजिकल मेमरी ऑफ 64 KB. त्याचबरोबर 5 वेगवेगळ्या ॲड्रेसिंग मोडमध्ये
एकूण 74 इन्स्ट्रक्शन्स याला देता येऊ शकतात. आता आपण पिन डायग्रॅम ऑफ 8085 या मायक्रोप्रोसेसर ICचा 8085 या मायक्रोप्रोसेसर ICचा पिन आउट डायग्रॅमचा अभ्यास आपण करणार आहोत. फीचरमध्ये पाहिल्याप्रमाणे 1 ते 40 अशा पिन आहेत. ड्युएल इन लाईन आहेत, म्हणजे या बाजूला 20 आहेत आणि या बाजूला 20 आहेत. ज्या पिन्स आहेत अगोदर आपण त्यांना जी दिलेली नावं आहेत ती वाचू आणि मग त्या पिनची कार्य समजावून घेऊ. X1 X2 क्रमाने मी वाचतोय 1 पासून 40 पर्यंत. X1 X2 रिसेट आउट, SOD, SID, ट्रॅप, RST 7.5, RST 6.5, RST 5.5, इंट्रा, इंटा, AD0, AD1, AD2, AD3, AD4, AD5, AD6, AD7, VSS, A8, A9, A10, A11, A12, A13, A14, A15, S0, WR bar, RD bar, PPP, S1, input output, ready, reset in, clock out, HLDA, hold plus VCC. आता हे जे काही आपण